विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरला आपण समहक्क भाग म्हणजे काय व समहक्क भागांची वेगवेगळ्या वैशिष्ट्यांविषयीचा अभ्यास करत होतो। या वैशिष्ट्यांमध्ये एकूण 8 मुद्दे मी तुम्हाला एक्सप्लेन केले होते, त्यांचं स्पष्टीकरण केलं होतं व हे मुद्दे किती महत्त्वाचे आहेत याबद्दल सविस्तर माहिती दिली होती। आता पुढचा मुद्दा त्याच्यातलाच आहे समहक्क भागांच्या वैशिष्ट्यांमधला, तो म्हणजे बोनस भाग किंवा अधिलाभांश भाग। आता हे बोनस भाग म्हणजे नेमका काय हो, तर कंपनीला दरवर्षी जो काही नफा होतो तो झालेला नफा कंपनी ही संपूर्णच्या संपूर्ण वाटत नाही, तर त्या झालेल्या नफ्यातून काही रक्कम कंपनी बाजूला काढून ठेवते। भविष्यातील ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्यासाठी, भविष्याच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून किंवा भविष्यातील विकासाच्या दृष्टिकोनातून कंपनी ते पैसे बाजूला काढून ठेवते। मग हे जे पैसे आहेत हे पैसे हळूहळू साचत जातात। जर कंपनीची परिस्थिती चांगली असेल तर कंपनीला या पैशांचा उपयोगसुद्धा होत नाही। मग अशा वेळेस एक मोठी रक्कम या राखीव निधीमध्ये गोळा होते। मग या निधीचं करायचं तरी काय, म्हणून कंपनी या निधीचं भांडवलीकरण करते, म्हणजेच भांडवलात रूपांतर करते। मग आता भांडवलात रूपांतर करणं म्हणजे काय, तर भागांच्या स्वरूपात तो पैसा विद्यमान समहक्क भागधारकांना देणं। समजा 100 रुपये राखीव निधी कंपनीकडे गोळा झालेली आहे आणि 100 कंपनीचे विद्यमान समहक्क भागधारक आहेत आणि कंपनीला आता हे 100 रुपये वापरायचे आहेत असं कंपनीने ठरवलं, तर कंपनी प्रत्येक भागधारकाने जितके भाग धारण केले असतील त्या प्रमाणात हे भाग बोनस म्हणून देते। समजा या 100 समहक्क भाग विद्यमान जे समहक्क भागधारक आहेत त्या प्रत्येकांनी कंपनीकडे 5-5 भाग विकत घेतलेले आहेत। मग अशा वेळेस कंपनीला 100 जर मूल्याचं प्रत्यक्षात व्यवसायात आणायचे असतील तर कंपनी प्रत्येकाला एक भाग देईल, म्हणजे 100 लोकांचे झाले 100 भाग आणि ते 100 रुपये कंपनीचे प्रगतीसाठी कंपनीला वापरता येतील। मग अशा वेळेस कंपनी ज्यांचे 5 समहक्क भाग आहेत त्यांना एक भाग बोनस भाग म्हणून देते। अशा पद्धतीने कंपनी आपल्याकडे असलेल्या राखीव निधीचे भांडवलीकरण करते, म्हणजे भागात रूपांतर करते व हेच भाग विद्यमान समहक्क भागधारकांना मोफत वाटप केले जातात, मोफत दिले जातात। त्यांच्याबद्दल कंपनी त्या विद्यमान समहक्क भागधारकांकडून कोणत्याही प्रकारची रक्कम विकत घेत नाही किंवा कोणत्याही प्रकारचं भांडवल उभारताना कोणत्याही प्रकारचं दर्शनी मूल्य त्यांच्याकडनं घेत नाही। हे भाग मोफत म्हणून कंपनी आपल्या विद्यमान समहक्क भागधारकांना देते। मी वारंवार शब्द वापरतोय विद्यमान समहक्क भागधारक। विद्यमान म्हणजे काय, तर असे भागधारक की सभासदांच्या नोंदवहीमध्ये ज्यांची नोंद आहे। कारण बऱ्याच वेळेस भागधारक आपले घेतलेले भाग विकून टाकतात, मग विकल्यानंतर समहक्क सभासदाच्या नोंदवहीतून त्या भागधारकाचं नाव काढून ज्यांनी ते भाग विकत घेतलेले आहे त्या भागधारकांचे नाव त्या सभासद यादीमध्ये इन्क्लूड केले जातात, समाविष्ट केले जातात। मग अशा वेळेस ज्यांनी ते भाग विकले ते आता त्या कंपनीचे भागधारक राहिले का, नाही, मग त्यांना विद्यमान समहक्क भागधारक म्हणून संबोधले जाणार नाही। तर ज्यांचे नाव सभासदाच्या नोंदवहीमध्ये कंपनीने नोंदविलेले आहे फक्त त्यांनाच हे बोनस भाग मिळण्याचा अधिकार असतो। इतर भागधारकांना
हा बोनस भाग मिळण्याचा अधिकार नसतो व त्याच्यातही समहक्क भागधारकांनाच हा भाग आहे, समहक्क भागधारकांनाच हा अधिकार आहे। मग कंपनी बोनस भाग एक निश्चित प्रमाण अगोदर निश्चित करते, एक निश्चित प्रमाण ठरवते की कोणत्या प्रमाणात बोनस भाग कंपनीला वाटप करायचे आहे। जसं मी मागच्या उदाहरणात सांगितलं की ज्यांनी 5 भाग खरेदी केले होते त्यांना 1 भाग बोनस भाग म्हणून देण्यात यावा। मग या पद्धतीने कंपनी सर्व गोष्टींचा व्यवस्थित आढावा घेऊन अभ्यास करून मग ठरवते की समहक्क भागधारकांचे भाग किती आहेत आणि किती भागांचं बोनस भागांमध्ये रूपांतर करायचं आहे आणि त्या पद्धतीने मग कंपनी रेशो निश्चित करते, एक प्रमाण ठरवते आणि त्या प्रमाणानुसार विद्यमान समहक्क भागधारकांना बोनस भागांचे वाटप केले जाते। मग हे जे बोनस भाग कंपनी आपल्या विद्यमान समहक्क भागधारकांना प्रदान करते याच्यामुळे काय होतं, याच्यामुळे भागधारकांच्या भागात वाढ होते। समजा एक्स माणूस आहे, त्या एक्स माणसाकडे 5 भाग होते, कंपनीने 5-2 अशा प्रमाणात बोनस भागांचं वाटप केलं, म्हणजे ज्याच्याकडे 5 भाग आहेत त्याला 2 भाग बोनस म्हणून दिले जातील। तर त्या एक्सकडे ऑलरेडी 5 होते, त्याला 2 भाग बोनस म्हणून दिले। मग आता त्याच्याजवळ एकूण किती भाग झाले, त्याच्याकडे असलेले 5 आणि बोनस म्हणून मिळालेले 2 असे एकूण 7 भाग आता त्याच्याकडे झाले, म्हणजे आता 7 भागांवर त्याची मालकी आहे। त्यामुळे हे जे बोनस भाग म्हणून त्याला भाग मिळालेले आहेत, हे भाग जे आहेत या भागांना सर्वसाधारण भागानुसार सर्व हक्क प्राप्त होतात। सर्व हक्क प्राप्त होतात याचा अर्थ काय, तर सर्वसाधारण भागांना जे काही अधिकार आहेत, जसं लाभांश मिळण्याचा अधिकार, मतदान करण्याचा अधिकार, सभेत उपस्थित राहण्याचा अधिकार, मग हे सर्व अधिकार या भागांना सुद्धा प्राप्त होतात। म्हणजे पूर्वी एक्स हा फक्त 5 मतदान करू शकत होता, कारण त्याच्याकडे 5 भाग होते। आज त्याच्याकडे 7 भाग झाले, म्हणून तो 7 वेळेस मतदान करू शकतो। त्याच पद्धतीने पूर्वी लाभांशामध्ये त्याला 5 भागांचा जो काही लाभांश यायचा तो मिळायचा, आता त्याला 7 भागांच्या लाभांशाविषयीचा हक्क प्राप्त होईल। याचाच अर्थ बोनस भाग हे भागांचे सर्व अधिकार प्राप्त करणारे भाग आहेत, सर्व अधिकार प्राप्त होतात। अशा पद्धतीने बोनस भागाच्या वाटपामुळे राखीव भांडवलीचे निधीकरण होते, भांडवलीकरण होते व या भांडवलाचा नफा कंपनीला मोठ्या प्रमाणावर होतो। बोनस भागांमुळे ऑटोमॅटिक कंपनीच्या भागांच्या भांडवली गुंतवणुकीमध्ये वाढ होते। भांडवली गुंतवणुकीमुळे वाढ झाली, त्यामुळे मार्केटमध्ये त्या कंपनीची प्रतिष्ठा वाढते। प्रतिष्ठा वाढल्यामुळे भागधारक त्या कंपनीचे भाग खरेदी करण्यात उत्सुक होतात, गुंतवणूकदार त्या कंपनीचे भाग खरेदी करण्यास इच्छुक होतात व त्यामुळे कंपनीच्या भागांची मूल्यसुद्धा या बोनस भाग वाटपामुळे वाढण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर होते। म्हणूनच त्यांनी म्हटले की बोनस भाग हे विद्यमान समहक्क भागधारकांना विनामूल्य दिले जाते, त्यांच्याकडनं कोणतेही मूल्य घेतले जात नाही। अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणावर फायदा हा विद्यमान समहक्क भागधारकांना या बोनस भागाद्वारे निश्चित पद्धतीने मिळत असतो। या बोनस भागांनाच अधिलाभांश भाग असे सुद्धा म्हटले जाते, कारण मिळालेल्या भागांवर एक्स्ट्राचा लाभांश त्या समहक्क भागधारकांना मिळणार आहे। जसे सांगितलेल्या उदाहरणात पूर्वी फक्त 5 भागांसाठी त्याला लाभांश मिळायचा, आता 7 भागांसाठी लाभांश मिळेल। म्हणजे एक्स्ट्रा जे हे 2 भाग त्याला मिळालेले आहेत, आपल्या सांगितलेल्या उदाहरणानुसार फक्त 2 भाग, बाकी कंपनी जे प्रमाण निश्चित करेल त्या प्रमाणात
मग एक्स्ट्रा जे काही 2 भाग त्याला मिळालेले आहेत त्या 2 भागांवर त्याला एक्स्ट्रा लाभांश कंपनीला द्यावा लागेल. थोडक्यात जसे सर्वसाधारण भाग असतात त्या सर्व भागांचे अधिकार हक्क हे बोनस भागाला सुद्धा प्राप्त होताना आपल्याला दिसतात. अशा पद्धतीने बोनस भागाची ही संकल्पना आहे. बऱ्याच वेळेस या बोनस भागावर प्रश्न विचारला जातो की नफ्याचे भांडवलीकरण संज्ञा सुचवा, आणि संज्ञा सुचवामध्ये हे एक वाक्य फक्त दिलेलं असतं की नफ्याचे भांडवलीकरण. मग यालाच म्हणतात राखीव निधी. बऱ्याच वेळेस या बोनस भागावर प्रश्न विचारला जातो की विद्यमान समहक्क भागधारकांना बक्षीस म्हणून दिले जाणारे भाग, कारण हे बक्षीसच आहे ना, याच्या पोटी कंपनी कोणत्याही प्रकारची मागणी त्या सभासदांकडनं करत नाही, कोणत्याही प्रकारचे पैसे घेत नाही, म्हणून हे बोनस बक्षीस म्हणून भाग दिले जातात. मग विद्यमान समहक्क भागधारकांना बक्षीस म्हणून दिले जाणारे भाग मग कोणते भाग येतील? बरोबर, बोनस भाग. त्याच पद्धतीने हे बोनस भाग कंपनी कोणत्या प्रमाणात आपल्या भागधारकांना देते? तर त्यांनी धारण केलेल्या भागांच्या प्रमाणात. समजा कंपनीने रेशो ठरवला की 2:1 अशा प्रमाणात आपल्याला बोनस भागांचं वाटप करायचं आहे. म्हणजे ज्या विद्यमान समहक्क भागधारकांकडे 2 भाग असतील त्याला 1 भाग बोनस म्हणून मिळेल. मग समजा एखाद्या भागधारकाकडे 10 भाग असतील तर त्याला 5 भाग बोनस म्हणून देण्यात येतील. एखाद्या भागधारकाकडे 26 भाग असतील तर त्याला 13 भाग बोनस भाग म्हणून देण्यात येतात. अशा पद्धतीने कंपनी बोनस भागांचे वाटप हे करताना दिसते. या पुढचा मुद्दा आहे हक्क भाग. हक्क म्हणजे अधिकार. जिथे काही अधिकार हे विद्यमान समहक्क भागधारकांना दिलेले असतात. मग या हक्क भागामध्ये नेमका कोणता भाग दिलेला आहे? तर कंपनीला पैशांची गरज सातत्याने असते. जेव्हा कंपनीला एखादा नवीन प्रकल्प टाकायचा असतो, एखाद्या नवीन व्यवसायात प्रवेश करायचा असतो किंवा अस्तित्वात असलेल्या व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ करायची असते, अशा वेळेस कंपनीला भांडवलाची नितांत आवश्यकता भासते. व जेव्हा जेव्हा कंपनीला पैशांची आवश्यकता भासते तेव्हा तेव्हा कंपनीचे संचालक मंडळ हे भांडवल उभारणीच्या वेगवेगळ्या मार्गांचा वापर करतात. आणि या वेगवेगळ्या मार्गांमध्ये एक आहे ते म्हणजे समहक्क भागांची विक्री करून भाग भांडवल गोळा करणे. मग आता समहक्क भागांची विक्री करायची आहे. मग समहक्क भागांची विक्री करताना प्रथम जो अधिकार असतो ते समहक्क भाग विकत घेण्याचा तो असतो विद्यमान समहक्क भागधारकांचा. म्हणजे भागांचे वाटप करताना अगोदर ज्या विद्यमान समहक्क भागधारकांनी कंपनीचे भाग ऑलरेडी खरेदी केलेले असतील अगोदर त्यांना चान्स मिळतो. व त्या भागधारकांनी जर भाग खरेदी केले नाहीत तर मग इतर व्यक्तींना ते भाग वाटप केले जातात. परंतु पहिला अधिकार कोणाचा? विद्यमान समहक्क भागधारकांचा, की ज्यांनी कंपनीकडे ऑलरेडी भागांची खरेदी केलेली आहे आणि ज्यांचे नाव सभासद नोंदवहीमध्ये नोंदविलेले आहेत. अशा समहक्क भागधारकांना पहिला प्रेफरन्स की नवीन कंपनीचे जे काही भाग आहेत ते भाग विकत घेण्याचा. मग यालाच म्हणतात हक्क भाग. मग हे कशासाठी? तर सुरुवातीला या समहक्क भागधारकांनी त्या कंपनीत पैसे गुंतवलेले आहेत. त्यांच्याकडून आलेल्या पैशातून कंपनीने तो पैसा योग्य ठिकाणी वापरला व त्यामुळे कंपनीची भरभराट झाली. त्या भरभराटीच्या पोटी कंपनीला विकासाची एक दिशा मिळाली, चालना मिळाली. मग
या लोकांनी कंपनीवर विश्वास ठेवला म्हणून कंपनीकडे पूर्वी भांडवल जमा झालेले होते. म्हणून या लोकांच्या विश्वासाखातर, या लोकांनी कंपनीवर जो विश्वास दाखवला होता त्याच्याप्रती कंपनी अशा लोकांना फर्स्ट प्रेफरन्स देते की नवीन भाग जे आहेत ते भाग हे लोक पहिले विकत घेतील, म्हणजे विद्यमान समहक्क भागधारक प्रथम विकत घेतील व त्यानंतर मग बाकीचे विकत घेतील. म्हणून यांना म्हटले जातात हक्क भाग. बघा इथे लिहिलेलं आहे की जेव्हा एखाद्या कंपनीला आपल्या व्यवसायाच्या विकासाच्या उद्देशाने भांडवलाची उभारणी करण्यासाठी नवीन भागांची विक्री करायची असेल तर विद्यमान समहक्क भागधारकांना प्रथम भाग देण्याला प्राधान्य दिले जाते. म्हणजे अगोदर विक्री विद्यमान समहक्क भागधारकांना केली जाते. म्हणूनच याला समहक्क भाग, या भागांना हक्क भाग असे म्हणतात. मग हे समहक्क भागधारकांना त्यांच्या आधीपासून असलेल्या भागांच्या प्रमाणात हे भाग दिले जातात. म्हणून हा विद्यमान समहक्क भागधारकांचा हक्क आहे की जेव्हा जेव्हा कंपनी नवीन भांडवली उभारणी करण्यासाठी भागांची विक्री करेल तेव्हा तेव्हा ते भाग प्रथम विकत घेण्याचा अधिकार या विद्यमान समहक्क भागधारकांचा असतो. पुढचा मुद्दा आहे दर्शनी मूल्य. दर्शनी मूल्य, तर समहक्क भागांचे दर्शनी मूल्य हे कमी असते. म्हणजे काही कंपनी समहक्क भागांची विक्री सुरुवातीला 10 रुपयाने करू शकते, इव्हन 1 रुपयाने सुद्धा भागांची विक्री करू शकते. म्हणून समहक्क भागांचे दर्शनी मूल्य हे इतर भागांच्या दर्शनी मूल्यापेक्षा अत्यंत कमी असते. दर्शनी मूल्य म्हणजे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे की ज्या मूल्याचा समावेश कंपनीच्या घटनापत्रकात केलेला असतो. अगदी सुरुवातीला कंपनी ज्या मूल्यात भागांची विक्री करते त्यालाच म्हणतात दर्शनी मूल्य. याचा पुढचा मुद्दा आहे आता बाजार मूल्य. बघा नीट लक्ष द्या मित्रांनो, आपण ही संकल्पना भागांच्या वैशिष्ट्यांमध्ये सुद्धा बघितली होती की भागांना 3 प्रकारचे मूल्य असतात. एक दर्शनी मूल्य, दुसरं बाजार मूल्य, तिसरं विक्री मूल्य. मग याच्यापैकी बाजार मूल्य, बाजार मूल्य हे नेहमी मागणी व पुरवठा या 2 घटकांवरच अवलंबून असते. मग एखादा गुंतवणूकदारांचा जो विशिष्ट वर्ग असतो तो भागांची मागणी का करतो, का मागणी वाढते, तर त्याला कारणीभूत आहे कंपनीचा नफा आणि कंपनीने जाहीर केलेला लाभांश. जर एखाद्या कंपनीला मोठ्या प्रमाणावर नफा झाला तर निश्चित पद्धतीने ती कंपनी आपल्या विद्यमान समहक्क भागधारकांना मोठ्या प्रमाणावर लाभांश देईल. मग जेव्हा कंपनी मोठ्या प्रमाणावर लाभांश देते तेव्हा त्या कंपनीची एक आगळी वेगळी इमेज मार्केटमध्ये तयार होते व अशा कंपनीचे भाग खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदार उत्सुक होतात. मग यामुळे काय होतं की अशा कंपनीच्या भागांना मोठ्या प्रमाणावर मागणी निर्माण होते. आता साहजिकच आहे, जर मागणी निर्माण झाली आणि कंपनीकडे तेवढे भाग विकायला नसतील, म्हणजे पुरवठा कमी असेल, तर मार्केटच्या रूलप्रमाणे भागांची किंमत वाढणार आहे. तसं मी तुम्हाला एक साधं एक्झाम्पल भागांच्या वैशिष्ट्यांमध्ये दिलं होतं की आंब्यांचा सीझन हा प्रामुख्याने एप्रिल, मे, जून या महिन्यात प्रामुख्याने असतो. पण जर मला ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात मी जर आंब्यांची मागणी केली तर मला जास्त पैसे त्यासाठी मोजावे लागतील, कारण मागणी आहे पण पुरवठा तितका नाही. यामुळे ॲटोमॅटिक त्या गोष्टीची किंमत वाढेल. जसे फ्रीज आहे, कूलर आहे,
आता कूलरची डिमांड ही उन्हाळ्यामध्ये वाढते, पण हिवाळ्यामध्ये कूलरची डिमांड कमी असते. म्हणून उन्हाळ्यात कूलरच्या किमती या वाढलेल्या दिसतात, तर हिवाळ्यात कूलरच्या किमती या कमी असतात. कारण उन्हाळ्यात त्याची डिमांड जास्त होते. मागणी वाढल्यामुळे ॲटोमॅटिक किंमतसुद्धा वाढते. या उलट हिवाळ्यामध्ये कूलर्सला मागणी कमी असते व मागणी कमी असल्यामुळे ॲटोमॅटिक त्या वस्तूची किंमतसुद्धा कमी मोजावी लागते. म्हणजे जशी मागणी वाढते पण पुरवठा नसेल तर निश्चित प्रकारे त्या वस्तूची किंमत वाढणार. या उलट जर मागणी कमी आहे आणि पुरवठा जास्त आहे, मात्र अशा वेळेस त्या वस्तूची किंमत कमी होणार. हा मार्केटचा सिद्धांत आहे, हा मार्केटचा रूल आहे. त्याला काही एक्सेप्शन्स म्हणजे काही गोष्टी आहेत की त्याला हे रूल लागू होत नाही, पण 99% वस्तूंना हा रूल लागू होतो. हाच रूल भागांना सुद्धा लागू होतो की जर एखाद्या कंपनीने भागधारकांना चांगल्या पद्धतीने आउटपुट दिलं, मोठ्या प्रमाणावर लाभांश देणं, बोनस भागांचं वाटप करणं, हे चांगले आउटपुट आहे. मग अशा पद्धतीने जर एखाद्या कंपनीने आउटपुट दिलं तर निश्चित पद्धतीने त्या कंपनीची प्रतिष्ठा मार्केटमध्ये वाढते, नावलौकिकता मार्केटमध्ये वाढते व या नावलौकिकतेमुळे मोठ्या प्रमाणावर त्या कंपनीचे भाग खरेदी करणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या वाढते व गुंतवणूकदारांची संख्या वाढली म्हणजेच त्या कंपनीच्या भागांच्या मूल्यामध्ये वृद्धी होते, ज्याला आपण तेजी म्हणतो. मग यामुळे कंपनीला मोठ्या प्रमाणावर फायदा होतो. अशा कंपनीला पैसे उभारण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होत नाही. मागणी वाढली की भागांच्या बाजार मूल्यात वाढ होते, पण विपरीत परिस्थिती निर्माण होईल जर कंपनीला तोटा झाला तर. समजा कंपनीला तोटा झाला तर कंपनी लाभांश जाहीर करणार नाही. लाभांश जाहीर केला नाही म्हणून ज्या लोकांनी मोठ्या आशेने त्या कंपनीमध्ये आपले पैसे गुंतवलेले होते त्या लोकांना काहीच मिळालं नाही आउटपुट म्हणून ते नाराज होतील व नाराज झाल्यामुळे त्या कंपनीत असलेले आपले भाग ते काढून घेतील, म्हणजे दुसऱ्यांना विकतील. मग अशा वेळेस त्या कंपनीच्या भागांच्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणावर घट निर्माण होते व घट निर्माण झाली तर त्या कंपनीच्या भागांचे बाजार मूल्य हे कमी होताना दिसते. जसे आता आपण बघतो आहोत, बऱ्याच वेळेस आपण न्यूजपेपरमध्ये बघतो की भाग बाजार हा इतक्याने वाढला, इतक्याने कमी झाला. मग याचाच अर्थ काय? याचा अर्थ हाच आहे की ज्या भागांच्या मागणीमध्ये वाढ झालेली आहे त्या भागांच्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे आणि ज्या भागांच्या मागणीमध्ये कमतरता आलेली आहे, ज्या कंपनीचे भाग लोकांनी विकलेले आहेत, अशा कंपनी किंवा मोठ्या प्रमाणावर विकायला काढलेले आहेत, अशा कंपनीच्या भागांचे बाजार मूल्य हे कमी होत जाते व अशा कंपनीला मोठ्या प्रमाणावर नुकसान हे सहन करावे लागू शकते. थोडक्यात हा एक सट्टा बाजार आहे, कारण कोणत्या भागांची किंमत केव्हा वाढेल हे काही आपण निश्चित पद्धतीने सांगू शकत नाही. ते सर्व बाजारावर अवलंबून असतं. पण बाजारामध्ये मार्केटमध्ये आपलं नाव टिकवून ठेवणं हे आपल्या हातात असतं. आपण जर उत्कृष्ट वस्तू बनवल्या तर मोठ्या प्रमाणावर त्या वस्तूंची विक्री होईल. विक्रीचा संबंध असतो नफ्याशी. विक्री वाढली म्हणून नफा वाढेल, नफा वाढला म्हणून लाभांशाची रक्कमसुद्धा वाढेल. लाभांशाची रक्कम वाढली म्हणजे एकंदरीत भागधारकांच्या मनातल्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या अपेक्षांची पूर्तता होते. त्यांना मोठ्या प्रमाणावर मोबदला मिळतो. मोबदला मिळाल्यामुळे ते अजून त्या कंपनीचे भाग घेण्यास उत्सुक होतात व ते कंपनीचे भाग उत्सुक झाले, ते कंपनीचे भाग विकत घेण्यासाठी ते जर उत्सुक झाले
तर निश्चित पद्धतीने भागांची किंमत वाढते. भागांची किंमत वाढणे यालाच म्हणतात बाजार मूल्यात वाढ झाली व कमी होते यालाच म्हणतात बाजार मूल्यात घट झाली. म्हणून हा जो बाजार आहे याला सट्टा बाजार असे म्हणतात किंवा सट्टा खेळणारे लोक मोठ्या प्रमाणावर अशा पद्धतीच्या गोष्टी करताना दिसतात की मोठ्या प्रमाणावर भागांची खरेदी करायची आणि ते भाग फायदा झाल्यावर विकून टाकायचे. कारण फायदा झाला म्हणजे भागांचं मूल्य वाढतं. मग या वाढलेल्या मूल्यामध्ये ते भाग विकायचे व मोठ्या प्रमाणावर नफा कमवायचा. अशा पद्धतीने सट्टे बाजाराला मोठ्या प्रमाणावर चालना या भाग बाजारामुळे मिळते. हा एकच बाजार असा आहे की जिथे सट्टे बाजाराला कायदेशीर म्हणून संबोधिले गेलेलं आहे. यानंतरचा मुद्दा आहे भांडवल वृद्धी. याचा पुढचा मुद्दा आहे भांडवल वृद्धी. मी तुम्हाला वरती बाजार मूल्याबद्दल सांगितलं. या बाजार मूल्याचाच समावेश भांडवल वृद्धीमध्ये होतो. भांडवल वृद्धी म्हणजे नेमकं काय तर भांडवलात वाढ होणे. वृद्धी म्हणजे वाढ, भांडवलात वाढ होणे. व भांडवलात वाढ केव्हा होईल जर भाग बाजारात भागांचे बाजार मूल्य वाढले. तर बाजार मूल्य वाढले तर ॲटोमॅटिक त्या भागांच्या किमतीत वाढ होते व या किमतीचाच फायदा कंपनीला होतो. यालाच म्हणतात भांडवलाची वृद्धी. म्हणजे कंपनीचा नफा तसेच कंपनीची समृद्धी हे भाग बाजारात त्या कंपनीची प्रतिष्ठा वाढवतात व ज्या कंपनीची प्रतिष्ठा वाढलेली आहे, लौकिकता वाढलेली आहे, निश्चित पद्धतीने त्या कंपनीच्या भागांच्या मूल्यात वाढ होते, वृद्धी होते व अशा कंपनीला मोठ्या प्रमाणावर मार्केटमध्ये डिमांड निर्माण होते. तर आपण भांडवल वृद्धी याबद्दल आत्ता बघितलं. कोणताही भागधारक असो त्या भागधारकाला कंपनीकडनं एक मोठी अपेक्षा असते की कंपनीने आपल्याला जास्तीत जास्त लाभांश हे द्यावे व हेच लाभांश जेव्हा कंपनी त्यांना देते व त्यांच्या अपेक्षा पूर्ण करते तेव्हा त्या कंपनीच्या अजून भागांची खरेदी करावी अशी निश्चित इच्छा ही त्या भागधारकाच्या मनात निर्माण होते. असे एक नाही असंख्य भागधारक असतात व त्यामुळे त्या कंपनीच्या भागांच्या मागणीमध्ये वाढ होऊन मोठ्या प्रमाणावर त्या भागांच्या मूल्यात वृद्धी होताना दिसते. म्हणजेच त्या वाढलेल्या किमतीमध्ये तो भागधारक त्या भागांची विक्री करू शकतो. अशा पद्धतीने वाढलेल्या मूल्याचा फायदा हा त्या भागधारकांना होताना दिसतो. मग या समहक्क भागांचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. एक मतदानाच्या सर्वसाधारण हक्कासहित असलेले समहक्क भाग व दुसरे मतदानाच्या भेददर्शक हक्कासहित असलेले भागांचे भाग. मग आता मतदानाच्या सर्वसाधारण हक्कासहित बघा इथे शब्द झालेला आहे सर्वसाधारण. म्हणजे अशा भागधारकांना त्यांनी धारण केलेल्या भागांच्या प्रमाणात ते मतदान करू शकतात. एखाद्या व्यक्तीने एखाद्या कंपनीचे 10 भाग धारण केलेले असतील तर त्या कंपनीच्या मतदानाच्या वेळेस त्याला 10 भागांचे मतदान करता येतात. म्हणजे 10 वेळेस मतदान करता येतात. अशा पद्धतीने जेवढे भाग त्या भागधारकाने धारण केलेले आहे तेवढ्या भागांचे तो मतदान करू शकतो. मतदानाच्या भेददर्शक हक्कासहित असलेल्या भागांमध्ये त्याला अजून एक्स्ट्रा अधिकार मिळतात. म्हणजे मतदान व लाभांशानुसार या सर्वसाधारण भागधारकांपेक्षा वेगळे अधिकार अशा भेददर्शक हक्कासहित असणाऱ्या भागधारकांना प्राप्त होतात. या भेददर्शक हक्कासहित असलेल्या भागांमध्ये कंपनी मतदानाचा किंवा मतदान नसलेल्या भागांची सुद्धा विक्री करू शकते. अशा भागधारकांना
लाभांश अतिरिक्त दरानेही मिळण्याचे हक्क हे कंपनी कायद्यानुसार दिलेले आहेत. अशा पद्धतीने समहक्क भागांचे हे जे दोन प्रकार आहेत, हे दोन प्रकार प्रामुख्याने लक्षात ठेवा. त्यांच्यातला फरक काय आहे तेवढा मुद्दा फक्त लक्षात ठेवा. एकामध्ये सर्वसाधारण हक्क आहे, तर दुसऱ्यामध्ये एक्स्ट्रा जे वेगळे जे अधिकार आहेत ते अधिकार त्या भागधारकांना प्राप्त झालेले दिसून येतात. अशा पद्धतीने समहक्क भाग म्हणजे काय, समहक्क भागांची वैशिष्ट्ये व समहक्क भागांचे प्रकार याविषयीचा आपण सविस्तर अभ्यास केला. कोणत्याही मुद्द्यामध्ये असलेल्या गोष्टींवर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही केव्हाही मला प्रश्न विचारू शकतात. जी काही अडचण असेल ती अडचण मी 100% तुमची सोडवेल. फक्त या सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवा. बऱ्याच वेळेस हा प्रश्न विचारला गेलेला आहे. मी पुन्हा पुन्हा सांगतो आहे की समहक्क भाग म्हणजे काय व समहक्क भागांची वैशिष्ट्ये. 10 मार्काला प्रश्न असतो, व्याख्येला 2 मार्क असतात, मग मुद्द्यांना 8 मार्क असतात. 13च्या 13 मुद्दे लिहिण्याची अपेक्षा त्यांची नाही आहे. तुम्ही 10 मुद्दे लिहिले तरी चालतील, पण ते चांगल्या भाषेत लिहिणं हे जास्त गरजेचं असतं. कारण ही कंपनी कायद्याची भाषा आहे व कायदा कसा असतो, परफेक्ट असतो. म्हणून तुमचं लिखाणसुद्धा अतिशय परफेक्ट असायला पाहिजे. इतर सब्जेक्टमध्ये तुम्ही गोलमाल करू शकतात, इकडचे तिकडचे वाक्य तुम्ही इन्क्लूड करू शकतात, आपल्या मनातले शब्द तुम्ही टाकू शकतात. मात्र या चिटणीसाच्या कार्यपद्धतीमध्ये तसं चालत नाही. जी कायद्याची भाषा आहे त्या भाषेतच उत्तर लिहावं लागतं. म्हणून जर व्यवस्थित अभ्यास केला तर हळूहळू तुम्हाला त्या गोष्टी समजतील. व मराठीत एक म्हण आहे, थेंबे थेंबे तळे साचे. रोज हा थोडा थोडा अभ्यास केला, रोजचे तुम्ही जर 40 मिनटं दिले व व्यवस्थित सांगितलेलं लेक्चर ऐकलं तर तुमच्या बऱ्याचशा समस्या ह्या सोडवल्या जातील व बऱ्याच गोष्टी तुम्हाला समजतील. यामधल्या मी ज्या काही व्याख्या सांगतो आहे त्या व्याख्या तुम्ही तुमच्या वहीवर लिहित जा. कारण प्रत्येक वेळेस व्याख्या हे लिहिणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस ही व्याख्या विचारल्या जातात व वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्नसुद्धा या व्याख्येद्वारे तयार होऊ शकतात. जसे ज्या भागांना अग्रक्रम दिला जात नाही अशा भागांना कोणते भाग म्हणतात, मग तुम्हाला पटकन सांगता येतं समहक्क भाग म्हणतात. किंवा प्रश्न विचारला की लाभांश देतेवेळी ज्या भागांचा अग्रक्रम लागतो असे भाग कोणते, तर तुम्हाला पटकन सांगता येतं ते भाग म्हणजे अग्रहक्क भाग. मग अशा पद्धतीचे प्रश्न तुम्ही जेव्हा व्याख्या पाठ करतात तेव्हा लागलीच तुमच्या लक्षात येतात व तुम्ही सहज पद्धतीने त्या प्रश्नाची उत्तरं देऊ शकतात. समहक्क भाग इथे आपला संपलेला आहे. आता याच्या पुढे अग्रहक्क भाग म्हणजे काय, अग्रहक्क भागांची वैशिष्ट्ये आणि अग्रहक्क भागांचे प्रकार या गोष्टींबद्दल आपण डिटेल अभ्यास करूया. समहक्क भागांसारखेच ते भाग असतात, फक्त समहक्क भागांपेक्षा कमी अधिकार, कमी गोष्टी त्याच्यात आहेत. काही चांगल्या गोष्टी आहेत, काही वाईट गोष्टीसुद्धा आहेत, म्हणजे नुकसानकारक गोष्टीसुद्धा आहेत. मग काय आहे त्या, कशा पद्धतीने अग्रहक्क भाग असतात, समहक्क भाग चांगले की अग्रहक्क भाग चांगले, या सर्व गोष्टींविषयी आपण डिटेल माहिती त्याच्या पुढच्या तासाला प्राप्त करूया. धन्यवाद मित्रांनो. मी तुम्हाला 3 प्रश्न सोबत देत आहे. या 3 प्रश्नांची चूक की बरोबर ते सहकारण स्पष्ट करा हे तुम्हाला तुमच्या वहीत लिहायचे आहेत. पहिला आहे, समहक्क भागधारकांना स्थिर दराने लाभांश मिळत नाही. दुसरा प्रश्न आहे, समहक्क भागधारक
यांना अवशेष भागांचा अधिकार असतो. आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की समहक्क भाग हे जोखीमचे भांडवल आहे किंवा समहक्क भाग हे मालकीचे भांडवल आहे. चूक की बरोबर अगोदर विधानाशी संबंधित गोष्ट लिहायची. विधान चूक असेल तर लिहायचं हे विधान चूक आहे, विधान बरोबर असेल तर लिहायचं हे विधान बरोबर आहे. पण का चूक आहे, का बरोबर आहे याचे सविस्तर कारणं तुम्हाला मुद्द्यांमध्ये लिहायचे आहेत. एक मुद्दा, दुसरा मुद्दा, तिसरा मुद्दा असे कमीत कमी 3 ते 4 मुद्दे तुमच्या त्या परिच्छेदामध्ये यायला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही हे जे 3 मी तुम्हाला सांगितलेले आहेत ते तुमच्या वहीत लिहायचे आहेत. मी केव्हाही कोणालाही अचानक फोन करेल आणि काय लिहिलं आहे किंवा त्याला काय समजलं याविषयी मी केव्हाही विचारू शकतो. कृपया नोंद घ्यावी व दिलेला होमवर्क वेळेवर पूर्ण करावा. मी मागच्या वेळेस तुम्हाला रिकाम्या जागांविषयीचा एक व्हिडिओ पाठवलेला होता. त्यामध्ये त्यांनी सविस्तर सांगितलेलं होतं की का ही रिकामी जागा कोणत्या शब्दाने फिल करायची, त्याच शब्दाने का करायची, याबद्दल तुम्हाला डिटेल माहिती प्राप्त झाली असेल. तरी कोणाला काही शंका असेल तर तुम्ही सहज पद्धतीने मला विचारू शकता. इतके बोलून हा लेक्चर मी इथेच संपवतो. नमस्कार मित्रांनो.